भारतची आणि युरोपची ट्रेड डील तर झाली, पण कोणत्या स्टॉक्सला फायदा झाला आणि कोणत्या स्टॉक्स प्रेशरमध्ये येणार, चला तर बघूया. क्लिअरली जर विनर बघायला गेलं तर टेक्सटाईल सेक्टर आहे. त्याच्यामध्ये रेमंड असो का केपीआर मिल असो किंवा वेल्सपून लिव्हिंग असो, ह्यांना फायदा होताना दिसतोय. सेकंड आहे सी फूड आणि पॅकेजिंग. ह्याच्यामध्ये अवंती फीड्स असेल किंवा अपेक्स फ्रोझन असेल, ह्याला सुद्धा फायदा होताना दिसतोय. तिसरा आहे फार्मास्युटिकल कंपनीज. इथं आता कुठेतरी नियम कमी होताना दिसतील, त्यामुळे डॉक्टर रेड्डीज असेल, सिप्ला असेल, सन फार्मा असेल किंवा ल्युपिन असेल किंवा यांच्यासारख्या आपल्या बाकीच्या फार्मा कंपन्या असतील, ह्याला सुद्धा कुठेतरी आता फायदा होताना दिसतो. आणि आयटी सेक्टर जो युएसए वर डिपेंड होता तो आता कुठेतरी युरोपमध्ये जम बसवल असं वाटतंय. आणि ॲटो अँसिलरी त्याच्यामध्ये सोना बीएलडब्ल्यू असो किंवा मदरसन सुमी असो किंवा भारत फोर्ज असो, ह्यासारख्या कंपन्यांना सुद्धा फायदा होताना दिसतोय. त्याच्यानंतर दारू म्हणजेच की स्पिरिट, ह्या सेक्टरमध्ये कुठेतरी कभी खुशी कभी गमचा माहोल आपल्याला बघायला भेटेल. का तर युनायटेड स्पिरिट असो किंवा रॅडिको खैतान असो, ह्यांचे जे प्रीमियम ब्रँड्स आहेत आणि ह्यांचे जे प्रीमियम प्रोडक्ट्स आहेत त्यांना कुठेतरी फायदा होताना दिसतोय, पण ह्यांचे जे लोकल प्रोडक्ट्स आहेत त्यांना कुठेतरी प्रेशर बघायला भेटेल. आणि जर क्लिअरली जर प्रेशर बघायला गेलं तर वाईनवर म्हणजेच की सुला विनयार्डवर आपल्याला प्रेशर बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर जर प्रेशर आपल्याला कुठे मेजरली बघायला भेटणार असेल तर तो म्हणजेच की ऑटो सेक्टर. त्याच्यामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सवर आपल्याला थोडा बहुत प्रेशर बघायला भेटू शकेल. असं स्टॉक मार्केटमधल्या न्यूजची आणि स्टॉक मार्केटमधल्या ट्रेडिंग बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.